नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती करणाऱ्या महिलांसाठी खास व्हिडिओ बनवला होता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती करणाऱ्या महिला असू द्या, पुरुष असू द्या, माजी सैनिक असू द्या किंवा ट्रान्सजेंडर असू द्या, कोणीही असू द्या, त्यांच्यासाठी खास व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त ग्रुपवर शेअर करा. सर्वात प्रथम चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे. तुम्हाला मी फक्त बुक लिस्टच सांगणार नाही, त्याचबरोबर नियोजनबद्ध अभ्यासाची रूपरेषा सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील 9 महिन्यानंतर आपली पोलीस भरती होणार आहे. आजपासून 9 महिने मोजत राहा, म्हणजे मार्च एप्रिल मध्ये आपली पोलीस भरती पुनश्च एकदा होणार आहे. बघा, जून महिना चालू आहे. जून म्हणजे 6 महिने, पुढले 6 महिने प्लस 3 म्हणजेच पोरं काय केलेत आता सद्यस्थितीमध्ये ट्रेनिंग सेंटरला ट्रेनिंग घेण्यासाठी गेलेले. 9 महिन्यानंतर बाहेर आल्यानंतर परत ट्रेनिंग साठी जिथे त्यावेळेस तिथे ट्रेनिंग सेंटर खुलं ठेवू शकतात का? नाही. त्यावेळेस काय करावं लागेल? नवीन भरती घ्यावीच लागेल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, पुढल्या 9 महिन्यामध्ये आपल्याला अभ्यास करून येणाऱ्या आगामी भरतीसाठी बुक लिस्ट कोणती वापरावी आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे. आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मला कमेंट करून ठेवा, जेणेकरून तुमच्या एका कमेंटला सुद्धा प्रतिक्रिया, तुमचे काही अडचण असू द्या त्या कमेंटला आपण उत्तर देत असतो. ठीक आहे, चला. सर्वांना प्रश्न पडतो, सर बुक लिस्ट कोणती, प्रॉपर बुक लिस्ट कोणती वापरावी? विषय आहेत 4. पहिला विषय आहे मित्रांनो मराठी व्याकरण. प्रत्येक बुकला मी 2 ऑप्शन देणार आहे, त्या दोन्हीपैकी एक पुस्तक तुम्हाला वापरायचे. तुम्हाला आउट ऑफच मार्क हवे असतील तर तुम्हाला दोन्ही पुस्तक वापरावे लागतात. तर पहिलं म्हणजे मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक वापरा. दुसरं म्हणजे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा मित्रांनो. बाळासाहेब शिंदे सरांचं बुक्स वापरू शकता तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर अंकगणित या विषयासाठी काय करणं गरजेचं आहे ते सांगतो मित्रांनो. मराठी बुद्धिमत्ता प्रत्येक अकॅडमी मध्ये शिकवलं जातं. सोपा टॉपिक आहे. ग्राउंडचा टीचर सुद्धा, ज्याचा दिमाग गुडघ्यात असतो, तो सुद्धा काय करतो? बुद्धिमत्ता शिकवतो किंवा मराठी शिकवत असतो. पण विद्यार्थी मित्रांनो, खरी कस लागते शिकवायला कशात? अंकगणिताला. वेगवेगळे गणित आहेत. मी मागचे 3 वर्ष झालं पुस्तक न हातात घेता, ऑफलाईन असू द्या ऑनलाईन असू द्या, कुठलंही गणिताचं टॉपिक शिकवू शकतो. एवढी आपण त्याच्यात तज्ञ झालेलो आहोत. तज्ञ मी परिपूर्ण तज्ञ म्हणत नाही स्वतःला, पण जे काही पोलीस भरतीची लेवल आहे, सरळ सेवेची लेवल आहे, ती संपूर्ण गणित कोणत्या टॉपिक सहित कोणत्या पुस्तकामध्ये गणित आले हे सुद्धा पेपरला कोणत्या पुस्तकातून विचारले हे सुद्धा सांगू शकतो. ठीक आहे. अंकगणिताच्या बाबतीत तुम्हाला काय करायचं ते सांगतो मित्रांनो. एक, तुमचं अवघड असेल ना, सर्वात प्रथम ऑनलाईन कोर्स लावून घ्या. छोटा मोठा कोणताही लावा. आपण सुद्धा काय केलेलं आहे? ऑनलाईन कोर्स लॉन्च केलेला आहे. सकाळी 6 वाजता 6 AM ला तुमचं डेली लेक्चर असणार आहे. दिवसभर कधीही बघू शकता. माझा संपर्क क्रमांक देतो. नाही मित्रांनो, 3 महिन्यात तुमचं जर गणित परफेक्ट झालं नाही तर पैसे वापस दिले जातील. कारण अंकगणितावर आपल्याला माहित आहे काय घेणं गरजेचं आहे. बेसिक पासून तयारी करून विद्यार्थ्याकडून घेणं आवश्यक आहे. आणि हा कोर्स कसा असणार आहे? ऑनलाईन असणार आहे. या कोर्समध्ये काय काय इन्क्लूड असणार आहे? सगळे विषय असणार आहेत. म्हणजे विशेष म्हणजे मी गणित शिकवतो, गणित परफेक्ट करून दिलं जाणार आहे. फीस एकदम कमी असणार आहे. मला फक्त काय सांगायचं, पोलीस भरती संपूर्ण कोर्स असा मेसेज करायचा, तुम्हाला डिटेल माहिती मिळून जाईल. ठीक आहे. अंकगणित झालं, मराठी व्याकरण झाला पहिला मुद्दा, दुसरा अंकगणित झाला. तिसरा विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाचा पॉइंट म्हणजे बुद्धिमत्तेसाठी कोणतं बुक्स वापरावं, त्याचं पण पुस्तक सांगतो बरं का. बुद्धिमत्ता. आता विद्यार्थी मित्रांनो, ही मावस भाऊ आहे याचा अंकगणिताचा. अंकगणिताला तुम्ही नितीन माले सरांचं पुस्तक वापरू शकता. आणि आउट ऑफ मार्क मिळवायचे म्हटल्यानंतर तुम्हाला पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरायचे. पंढरीनाथ राणे सरांचं. आणि याला सुद्धा पंढरीनाथ राणे सरांचं बुद्धिमत्ता करा. राणे सरांचं काय करा? बुद्धिमत्ता करणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता राहिला मेजर सर्वात व्हास्ट विषय असणारा सामान्य ज्ञानासारखा विषय.
आता या सामान्य ज्ञानासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, सामान्य ज्ञानामध्ये कोणत्या गोष्टी अभ्यासणं गरजेचं आहे, आणि विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञान या विषयामध्ये चांगले गुण आले तरच आपल्याला मेरिटमध्ये येता येतं. ठीक आहे, पहा सामान्य ज्ञानासाठी कोणतं बुक्स वापरावं. सामान्य ज्ञानासाठी तुम्हाला बुक्स वापरायचे विद्यार्थी मित्रांनो, पहिलं म्हणजे तात्यांचा ठोकळा. वाचलात? आता सर्व मागच्या प्रश्नपत्रिका जवळपास तुम्ही असं करू शकता, 2019 नंतरच्या सर्व प्रश्नपत्रिका जीएस वाचून काढायचे. तुम्हाला त्यातला कुठलाही प्रश्न आला तर तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. इतिहास, भूगोल, विज्ञान, माहितीचा अधिकार, संगणक, इतर जनरल नॉलेज जे काय आहे ते जे काही शाश्वत आहे त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही, ते जीएसच्या बाबतीत अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. मागच्या प्रश्नपत्रिकेतलं जीएस. जनरल स्टडी म्हणतोय. त्याचबरोबर चालू घडामोडी, तुम्ही चालू घडामोडीसाठी लक्षवेध वाचू शकता. देवा जाधवर सरांचं चालू घडामोडीचं पुस्तक वाचू शकता, लक्षवेध वाचू शकता. आणि डेली विद्यार्थी मित्रांनो न्यूज पेपर वाचायचा म्हणजे वाचायचा. आपण स्पर्धा परीक्षा करतोय, इतर ठिकाणी आपला वेळ वेस्ट करण्याच्या ऐवजी न्यूज पेपरला कोणत्या बातम्या आहेत. मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो, G7 जी परिषद आता भरलेली आहे, आशियातील किती देश आहेत, आशिया खंडातील किती देश आहेत, याचं उत्तर सुद्धा तुम्ही गुगलवर सर्च करून सुद्धा दिलात तरी बेटर ठरेल. लगेच स्लाइड चेंज करा, गुगलवर जा, G7 मध्ये आशिया खंडातील किती देश आहेत हे तुम्ही तिथे शोधून मला सांगायचं आहे. फक्त भारतच आहे का, दुसरा कुठला देश आहे का हे मला बघून सांगायचं आहे. आणि त्याचबरोबर इटलीचे पंतप्रधान कोण आहेत त्याचं सुद्धा उत्तर साध्या शब्दात मला कमेंटमध्ये दिलात तरी चालेल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हा जो काही अभ्यास आहे तो आपला कशामध्ये, न्यूज पेपरच्या माध्यमातून होत असतो. मुद्दाम सांगतो आता विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र तुम्हाला पोलीस व्हायचंय, MH पोलीस व्हायचंय तुम्हाला, महाराष्ट्र पोलीस व्हायचे. अरे ग्राउंड मध्ये 45 मार्क, लेखीमध्ये 80 मार्क घेतले तरच पोलीस होणार आहे हे तुम्हाला शाश्वत सत्य माहित आहे. ग्राउंड मध्ये 40 तर इकडे 90 मार्क घेणं शाश्वत सत्य माहित आहे, तरी पण तुम्ही का टाइमपास करताय. तुम्ही या स्कोअर पर्यंत पोहोचताय का. प्लस तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला 100 मार्काचा पेपर बरोबर सोडवता येतो त्यावेळेस तुम्हाला 90 मार्क मिळणार आहेत. तुम्हाला 90 मार्काचा पेपर येतो तेव्हा 80 मार्क जेव्हा येतात तेव्हा 70 मार्क बरोबर येतील अशी शाश्वती आहे. कारण परीक्षेचं प्रेशराईज जे काय आहे ते तिथे वेगळं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करून तुम्ही ही बुक लिस्ट वापरू शकता, ऑनलाईन क्लासचा फायदा घेऊ शकता. ऑनलाईन क्लासचा फायदा एकच आहे, कमी पैशात दर्जेदार सर्व विषय मिळतात तुम्हाला डेली. ठीक आहे, तुमचं ट्रॅव्हलिंग खर्च वाचतो, सर्वात महत्वाचं म्हणजे वेळेची बचत होते. तुम्ही लायब्ररीला जाऊन अभ्यास केला तरी तुम्ही पोलीस होऊ शकता. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन मधला डिफरन्स आणि बेस्ट मधली बेस्ट बुक लिस्ट या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओसाठी एक लाईक तो बनता है. जय महाराष्ट्र. धन्यवाद.